महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नुकताच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला व याही चालू वर्षात सरकार 40,561 कोटीच्या घाटातच चालणार आणि 9,32,000 कोटीच्या कर्जाच्या बोझाखाली दबणार आणि 64,000 कोटीचा व्याजाचा भार घेऊन जगणार आहे। त्यामुळे राज्य सरकारने राज्य आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीत निघाल्याचा पुरावा अर्थसंकल्पाद्वारे विधानसभेच्या मार्फत जनतेपुढे मांडला आहे। या आज मितीला राज्य सरकार साबावीचे 1.5 वर्षांपासून देय असलेल्या कंत्राटदारांचे बिल किंवा देयके देण्यासाठी केवळ 26,000 कोटींची तरतूद करते, म्हणजेच 14,000 कोटी राहणारी शिल्लक देयके किंवा बिले देण्याच्या आर्थिक हालकीत नाही। शेतकऱ्यांचे 30,500 कोटीचे संपूर्ण कर्ज संपवून निवडणुकीपूर्वी मताचा जोगवा मागताना स्पष्ट 7/12 कोरा करण्याची जाहीर भूमिका मांडूनही 7/12 कोरा करू शकत नाही। निधी अभावी विदर्भाचा सिंचनाचा व इतर क्षेत्रातील 75,000 कोटी रुपयाचा अनुशेष कितीही कोरड्या वल्गना केल्या तरीही संपवू शकत नाही। त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण व त्यामुळे होणारे बालमृत्यू, गर्भार माता मृत्यू व स्तनदा माता मृत्यू थांबवू शकत नाही। नवीन मशिनरी लावून प्रदूषण नियंत्रित करू शकत नाही। तसेच निधी अभावी गुंतवणूक करून रोजगाराच्या संधी युवकांना उपलब्ध करून देऊ शकत नाही। त्यांचे स्थलांतरण रोखून लोकप्रतिनिधी वाढवू शकत नाही। हे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले असून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पाचा निषेध व्यक्त करीत व्हरायटी चौक येथे नारे निदर्शने आंदोलन करण्यात आले। नारे निदर्शने आंदोलनाच्या दरम्यान महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद सारखे नारे लावण्यात आले। कैमरामैन सचिन सह सनी भोंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।